सगळ्यांना नमस्कार. श्री स्वामी समर्थ. मी ज्योती. कशा आहात सगळे? मजेत आहात ना? मजेतच असायला पाहिजे, कारण आयुष्य हे एकदाच भेटतं आणि ते खूप मजेने जगायला पाहिजे. तर आजचा जो व्हिडिओ आहे ना, हा गुरुवारचा व्हिडिओ आहे, पण मी थोडा उशिरा टाकते आहे. तर इथे मूर्त्या ज्या आहेत ना, बघा किती मूर्त्या पूर्ण अशा आहे ना, काळ्या पडल्या आहे आणि जास्त दिवस पण नाही झालं. मी नव्हती तरी बहिणीने स्वच्छ केला होता देवारा. पण बघा, देवारा असो किंवा घर असो किंवा कुठलीही जागा असो, जोपर्यंत तुम्ही तिला स्वच्छ करत नाही ना, तर तिच्यामध्ये जिवंतपणा खरंच येत नाही. देवांपासून आपल्याला पॉझिटिव्ह एनर्जी भेटतेच, पण जेव्हा तो स्वच्छ असेल तेव्हाच. काही लोकांचे देवारे जे आहेत ना, इतके सुंदर असतात, इतके प्रशस्त असतात आणि इतके छान असतात ना, देव पण मूर्त्या पण इतक्या सुंदर असतात. पण त्या जर वेळच्या वेळी आपण स्वच्छ नाही केले ना, खरंच तो कितीही प्रशस्त असा देवारा असू द्या, पण त्याच्यात ते देवत्व दिसतच नाही. पण फक्त तुम्ही साधे देव स्वच्छ केले आणि देवाऱ्यावर एक ओला कापड जरी मारला ना, तरी खरंच देवारा आहे ना, इतका सुंदर दिसतो. आणि आपल्याला म्हणजे आपले जे डोळे आहेत ना, डोळ्यांना आहे ना, प्रत्येक वेळी जी गोष्ट सुंदर दिसते ना, तिथूनच आपल्याला पॉझिटिव्ह एनर्जी येते. मग ते घर असू द्या, माणूस असू द्या किंवा जगातील कोणतीही वस्तू असू द्या, ती नीटनेटकी व्यवस्थित असेल ना, तर डोळ्यांना आहे ना समाधान वाटतं. आणि जेव्हा डोळ्यांना समाधान वाटतं ना, तेव्हा मनाला नक्कीच समाधान वाटतं. आपण म्हणतो सुंदरता महत्त्वाची नाही आहे, पण ते तितकंच खरं आहे. पण टापटीपपणा आहे ना, खूप महत्त्वाचा आहे. मग तो कोणत्याही गोष्टीबद्दल असू दे किंवा माणसाबद्दल असू दे. आणि देवारा तुमचा किती सुंदर असेल आणि तो स्वच्छच केला नाही ना, खरंच त्या देवाऱ्यामध्ये आहे ना, तो जिवंतपणा येत नाही. तुम्ही साधा स्वच्छ घासून दिवा जरी लावला ना, त्या दिव्याकडे जेव्हा तुम्ही बघाल ना, तुम्हाला खूप पॉझिटिव्ह वाटेल. आणि तोच दिवा तेलाने माखलेला असेल, पूर्ण खराब असेल, धूळ असेल, तर तो दिवा बघा, कधीही तुम्हाला पॉझिटिव्ह एनर्जी देणार नाही. ह्या आपल्या बिझी लाईफमध्ये ना, रोज नाही पण आठवड्यातून आहे ना, 2 वेळा तरी आहे ना, तुम्ही देवारा व्यवस्थित क्लीन करण्याचा प्रयत्न करा. आणि जे स्वामी भक्त आहे ना, त्यांना माहिती आहे, ज्या दिवशी गुरुवार असतो ना, त्यांच्यासाठी सणापेक्षा कमी नसतं. म्हणून आहे ना, ज्यांच्याकडेही स्वामींची मूर्ती असेल, त्यांना रोज पॉसिबल होत नसेल, तरी गुरुवारी थोडा तरी वेळ काढून आहे ना, मूर्तीचा अभिषेक झाला पाहिजे. हे ना, मीही जेव्हा देवपूजेत आली ना, तेव्हा मला ह्या गोष्टी कळाल्या, की आपल्याकडे जर स्वामींची मूर्ती असेल, तर त्याचा अभिषेक झाला पाहिजे. रोज करणं खरंच या बिझी लाईफमध्ये पॉसिबल नाही आहे. आणि जेव्हाही तुम्ही पूजेची सुरुवात करताना सर्वप्रथम आहे ना, दिवा लावायचा, स्वतःला हळदी-कुंकू लावायचं, खाली बसायला आसन घ्यायचं. आणि तुम्ही ड्रेस घातला असेल किंवा कोणी मॅक्सीवर सुद्धा पूजा करतं, तर तुम्ही एक ओढणी घ्या. तर बघा, इथे छान मी पहिले बाप्पाचे पूजन करून घेतले. कोणतीही गोष्ट ही आपण बाप्पापासूनच स्टार्ट करतो, म्हणून पहिले बाप्पांना आहे ना, अभिषेक करून घेतला आणि नंतर स्वामींना. आता बऱ्याच ताई मला विचारतात, की ताई तू स्वामींच्या पायावर पहिले अभिषेक करते, मग खांद्यावर करते, मग दुसऱ्या खांद्यावर करते आणि मग डोक्यावरून. तर ही माझी पद्धत आहे. कदाचित ही बरोबर आहे की चुकीची माहीत नाही. पण जेव्हापासून मी स्वामींचा अभिषेक करायला लागली आहे ना, ह्याच पद्धतीने मी करते. तर छान असं आहे ना, मस्त स्वामींचा अभिषेक झाला आहे, बाप्पांचाही अभिषेक झाला आहे. पूर्ण देव मी उजळून घेतले आहे आणि बस फक्त ओल्या कपड्याने मी देवारा स्वच्छ केला आणि स्वामींचा दुधाने आणि नॉर्मल फुलांनी अभिषेक करून घेतला. आणि जी स्वामींची मूर्ती आहे ना, तुम्ही जसा जसा अभिषेक करणार ना, ती मूर्ती ना चेंज होते आणि तिचे हावभावसुद्धा चेंज होतात. हे तुम्ही जर नीट निरखून बघितलं ना, तुम्हाला नक्की ह्या गोष्टीचा अनुभव येईल. माझी जी मूर्ती जेव्हा आणली होती आणि त्यानंतर आत्ता खूप फरक आहे. आणि बघा, जेव्हाही आपण आहे ना, अभिषेक करतो ना स्वामींमध्ये ना, एक ते चैतन्य आहे ना, एक खूप असं स्ट्रॉंगपणे तुम्हाला आहे ना फील करायला भेटतं. तर इथे आज गुरुवार होता ना, म्हणून मी छान असे पिवळे वस्त्र स्वामींना घातले. त्यानंतर छान अशी ही मल्हारी टोपी घातली. ज्या ज्या ताईंनी वस्त्र घेतले आहे ना, ज्यांच्याकडे येल्लो आणि रेडचं कॉम्बिनेशन असेल ना, तसं मिसमॅच करून घाला, खूप सुंदर वाटतं. जर येल्लो वस्त्र आणि रेड टोपी आणि रेड टोपी आणि येल्लो वस्त्र असं पण घातलं ना, खूप सुंदर वाटतं. म्हणजे येल्लो टोपी आणि रेड वस्त्र.
तर इथे छान असे आहे ना बघा माझे बाकीचे देवसुद्धा उजळवून झाले आहे. आणि बघा पहिले स्टार्टिंगचं बघा व्हिडिओ आणि आत्ताचा बघा किती सुंदर वाटतो आहे. तर मूर्त्यांविषयी आहे ना जेव्हाही देवाचा व्हिडिओ टाकते ना तर मला एक तरी कमेंट्स येते की ताई ह्या मूर्त्या कुठून घेतल्या आहे. तर यावर आपण आहे ना सविस्तर असा व्हिडिओ बनवला आहे. त्यामध्ये मी पूर्णपणे सांगितलं आहे की कसं काय व्हिडिओ घेतला आहे, मूर्त्या घेतल्या आहे, त्यांचा नंबर ॲड्रेस संपूर्ण आपल्या व्हिडिओमध्ये आहे. तुम्ही नक्की तो जाऊन बघा म्हणजे तुम्हाला कळेल की मी मूर्त्या कुठून घेतल्या आहे. आणि जेव्हा आपलं फर्स्ट लॉकडाऊन लागलेलं ना तेव्हापासून ह्या मूर्त्या घेतल्या आणि खूप छान निघाल्या आहे मूर्त्या. आणि ना जास्त मेहनत लागत नाही, खूप असं इझिली आहे ना छान स्वच्छ करून घेतल्या ना मस्त निघता. फक्त खंडोबाची जी मूर्ती आहे ना ती मी जेजुरीहून घेतली आहे. आणि बाकी सगळे देव जे आहेत ना ते मी कल्याणवरूनच घेतले आहे. आणि स्वामींची मूर्ती स्पेशली कुठून घेतली आहे यावरही आपला व्हिडिओ आहे. तर जेव्हाही तुम्ही आहे ना देवपूजा केल्यानंतर जे तांदूळ आहेत ना ज्यामध्ये तुम्ही कवड्या ठेवतात, अन्नपूर्णा ठेवतात, त्यानंतर श्रीयंत्र ठेवतात, त्यावर थोडे हळदी कुंकू घालून घ्यायचे आणि मग श्रीयंत्र ठेवायचे. आता श्रीयंत्र कसं ठेवायचं, त्याचे काय नियम आहे हे सुद्धा यावर आपला व्हिडिओ आहे. आणि ह्या तांब्याच्या बाजूला ज्या कवड्या ठेवल्या आहे ना त्याबद्दलही मला कमेंट्स येतात. हे गोमती चक्र आहे, हे 5 किंवा 7च्या स्वरूपात आहे ना तुम्ही ठेवू शकता. जसं आपण आहे ना पिवळ्या कवड्या ठेवतो ना त्याचप्रमाणे ह्यासुद्धा ठेवायच्या. आणि श्रीयंत्र हे नेहमी तांदळात ठेवायचं, आणि त्यावर कुंकू टाकायचा. विदाऊट कुंकू श्रीयंत्र ठेवायचं नसतं. आता ज्यांच्याकडे कवड्या आहे, श्रीयंत्र आहे ते एकदा त्याची पूजा केली म्हणजे झालं असं नसतं. ज्यावेळेस पौर्णिमा असते, ज्यावेळेस आपली नवरात्री असते तेव्हा आहे ना प्रत्येक वेळेस कवड्या आणि श्रीयंत्र हे ॲक्टिवेट करायचं असतं. ते कसं, तर त्यावर सुद्धा आपला ऑलरेडी व्हिडिओ आहे. बऱ्याच व्हिडिओमधून आहे ना मी सांगत असते पण तेच प्रश्न येतात म्हणून मी थोडक्यात सांगायचा प्रयत्न करते. इथे छान देवांना आहे ना मी गंध लावून घेतला आहे. देवींनासुद्धा मी गंध लावते आणि त्यावर कुंकू लावते, मग तो व्यवस्थित लागतो आणि छानही वाटतं. तर इथं बघा किती सुंदर वाटते. दिवा बघा फक्त घासला आहे पण त्याची चमक आणि किती पॉझिटिव्ह वाटते का दिव्यामुळे, हे सुद्धा बघा किती छान वाटतं. हे विदाऊट फुलंसुद्धा बघा किती सुंदर पूजा होते हे. आणि फुलं ठेवल्यानंतर तर खूप सुंदर वाटते पूजा. तर अशा प्रकारे माझी पूजा खूप छान झाली गुरुवारची. आणि जेव्हाही मी माझ्या हाताने जेव्हा पूजा करते ना खरंच खूप प्रसन्न वाटतं. इथे ना रेड कलरचा पायऱ्यांवर कापड अंथरला होता, त्यामुळे आहे ना येल्लो कलरची फुलं बघा किती उठून आणि सुंदर दिसत आहे. तुम्ही कोणत्याही गोष्टीचं जर कॉम्बिनेशन एकदम प्रॉपर केलं ना तर त्यामध्ये आहे ना तो जिवंतपणा अजून जास्त प्रमाणात येतो. तर इथे सुंदर असं स्वामींच्या इथे गुलाब ठेवलं, लक्ष्मीच्या इथे गुलाब ठेवलं होतं. आणि ना त्यानंतर बाकीच्या ठिकाणी मी पिवळी आणि व्हाईट फुलं वापरली होती. तर बघा किती सुंदर वाटतंय पूजा. एकदम साधीसुधी पूजा आहे, काही जास्त तामझाम नाही आहे, तरी बघा पूजा किती सुंदर वाटते. आणि जेव्हा तुम्ही ना धूप लावतात, अगरबत्ती लावता ना तर खरंच खूप प्रसन्न वाटतं घरामध्ये. आणि ना थोडासा वेळ आहे ना आपण काढला पाहिजे आणि ह्या सगळ्या गोष्टी आहे ना केल्या पाहिजे. तुम्ही कितीही चांगले कर्म करा, तुम्ही कितीही पैसा कमवा, पण शेवटी देवाचा आशीर्वाद असणं आहे ना खूप गरजेचं असतं. म्हणून आहे ना थोडका वेळ काढून प्रत्येकाने आहे ना आपल्या कुलदेवतेला, आपल्या स्वामींना नक्कीच वेळ दिला पाहिजे. तर आजची ही साधी सिंपल जी काही मी पूजा केली, मनभावे केली आहे, तुम्हालाही कशी वाटली नक्की मला कमेंट्समध्ये सांगा. कमेंट्सना खूप कमी येत आहे, कमेंट्सला काय एवढा चिंगूसपणा करताय ना मला तेच कळत नाही. सगळे बघतात, मला व्हॉट्सअपला पण खूप मेसेज येतात, वस्त्रांविषयी येतात, तेच व्हिडिओ खाली टाका प्लीज, माझी रिक्वेस्ट आहे सगळ्यांना. आणि व्हिडिओ बघितल्यानंतर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा. तर कसे दिसत आहे आज गुरुवारचे स्वामी बघा, आणि पगडी बघा किती सुंदर वाटते स्वामींची. तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. असाच एक छानसा व्हिडिओ तुमच्या पुढे मी घेऊन येईल. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.